नॉस्टॅल्जिया. बास. फक्त या एका शब्दावरती पुन्हा एकदा 3.5 हा सिनेमा ॲक्चुअली बॉक्स ऑफिसवरती कमाई करू शकतोय. आज मी हा सिनेमा बघितलाय. मला कसा वाटला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आता सिक्वल आणि स्पिरिच्युअल सिक्वल हे काय ते पटकन थोडक्यात सांगते. सिक्वल म्हणजे काय? तर याच्या आधीचा जो भाग होता चित्रपटाचा त्याचा शेवट जिथे झाला होता तिथूनच आता दुसऱ्या चित्रपटाची, दुसऱ्या भागाची कथा सुरू होते. सगळं सेम असतं. कंटिन्यू आता स्टोरी पुढे होणार आहे. स्पिरिच्युअल सिक्वल म्हणजे काय? तर थीम सेम असते, चित्रपटाची शैली सेम असते. ते इमोशन्स सेम असतात. ते पात्रसुद्धा कधी-कधी सेम असतात आणि मात्र स्टोरी वेगळी असते. जिथे पहिल्या चित्रपटाचा शेवट झाला तिथून कथा पुढे जात नाही. इनफॅक्ट आत्ताची कथा ही पूर्णतः वेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. हे फ्रीडम जे असतं किंवा ही जी लिबर्टी असते, तर अशा प्रकारच्या सिनेमांना आपण स्पिरिच्युअल सिक्वल म्हणू शकतो. आता बॉलिवूडचं उदाहरण द्यायचं झालं तर धडक 2 त्याच्यानंतर वध 2 ह्या 2 सिनेमांची उदाहरणं मी देऊ शकते, जे स्पिरिच्युअल सिक्वल होते. मराठीबद्दल जर का बोलायचं झालं तर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा एक सिनेमा जो होता, हा स्पिरिच्युअल सिक्वल होता. त्याचमुळे स्पिरिच्युअल सिक्वल जेव्हा-जेव्हा येतात ना, तेव्हा-तेव्हा ॲक्चुअली जो लेखक आहे, तर त्याच्याकडे एक नव्याने कथा लिहिण्यासाठी स्पेस असते. पात्र तीच असतात, फिलिंग तीच असते, पण मात्र गोष्ट कशा पद्धतीने, रंजक पद्धतीने ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतात, तो महत्त्वाचा विषय असतो आणि तो बघण्यासाठी ॲक्चुअली प्रेक्षक येत असतात. 2007 साली 3.5 हा सिनेमा रिलीज झाला होता. आता तब्बल इतक्या वर्षानंतर ज्यावेळेला त्याचा स्पिरिच्युअल सिक्वल येतोय, त्याच्यानंतर एक्स्पेक्टेशन्स ऑलरेडी खूप जास्त हाय होते. बिलीव्ह मी माझ्या शहरामध्ये आज माझ्यासोबत जवळ-जवळ 50% थिएटर फुल भरलेलं होतं आणि म्हणजे बूमर जनरेशन पण होतं. माझ्या जनरेशनची पण माणसं आलेली होती. ते बघून हायसं वाटलं, भारी वाटलं. पण आता ॲक्चुअली हा चित्रपट मला कसा वाटलाय त्याबद्दल जरा बोलूया. सगळ्यात आधी आता मी थेट पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ॲक्चुअली एक चेजिंग सिक्वेन्स आहे. कोण कोणाला चेज करते ते मी काहीच सांगणार नाही. डोंट वरी स्पॉयलर्स नाही आहेत. पण तो चेजिंग सिक्वेन्स मला ॲक्चुअली चांगला वाटला यार. बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटांमध्ये ना चीप ग्रीन स्क्रीनचा वापर तितकासा झालेला मला नाही या चित्रपटात पाहायला मिळाला. ती खूप भारी गोष्ट होती. त्या चेजिंग सिक्वेन्समध्ये ॲक्चुअली एफर्ट्स घेतलेले आपल्याला दिसतात. कारण रिअल फुटेजेस वापरून किंवा रिअल ड्रायव्हिंगच्या गोष्टी दाखवत त्यांनी त्या गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक्झिक्युशनसाठी नक्कीच मार्क द्यायला पाहिजे. आय लाइक दॅट चेजिंग सिक्वेन्स. त्याच्यामुळे काय होतं, की चित्रपटाचा बार सुरुवातीच्याच 10-12 मिनिटांमध्ये सेट होतो, की ठीक आहे बाबा, एफर्ट्स तुला दिसणार आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू ठीक तुला चांगली वाटणार आहे आणि इथून पुढे आता तुला हा चित्रपट बघायचा आहे. कुठेतरी ते कन्व्हिन्सिंग एनर्जी आपल्याला आधीच मिळून जाते. 3.5 ची सगळ्यात मोठी खासियत मला जर पर्सनली माझं ओपिनियन विचाराल तर मला मकरंद अनासपुरे यांचं जे पात्र होतं, तो मधला भाऊ चोंबडा, अतिशय चुगल्या करणारा, इतका चोमडा फुल ऑफ हिमसेल्फ म्हणजे त्याला त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाचंच कौतुक पण सहन होत नसतं आणि अति हुशार अशा प्रकारचं ते पात्र मला खूप आवडलं होतं पहिल्या भागामध्ये आणि इथेही मकरंद अनासपुरे सेम लेगसी पुढे नेण्यात यशस्वी होतात. मी खरं सांगते भाई, जे हसलोय, काही पंचेस ॲक्चुअली खूप काय म्हणूया ॲव्हरेज होते, की हां, ठीक आहे. हं, असं झालं काही पंचेसला. पण काही पंचेस जेन्युइनली सांगते, तो जो एक स्वार्थी चोमडा भाऊ असतो ना, तर त्या एका पात्राच्या शेडमुळे बिकॉज ऑफ मकरंद अनासपुरे ॲक्चुअली तुम्ही बऱ्यापैकी काही ठिकाणी हसाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. कारण मी जेन्युइनली सांगतेय, बूमर्स आणि आत्ताचं मिलेनियलचं जनरेशन सगळ्या प्रकारचे लोकं आलेले असल्यामुळे अख्खं थिएटर काही पंचेसवरती लिटरली लोटपोट होत होतं आणि त्यात मी पण एक होते. सो आय लाइक दॅट. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. मला आवडली. काही-काही ठिकाणचे जे शॉट्स आहेत, स्पेशली रात्रीच्या ठिकाणचे गॅरेजमधले जे सीन्स आहेत ते पण मला जास्त आवडले. कलर ग्रेडिंग खूप रिफ्रेशमेंट आणतं तुमच्या डोळ्यांसाठी कारण का मराठीमध्ये फारशा खूप छान अशा कलर ग्रेडिंग किंवा सिनेमॅटोग्राफीच्या आपण काही गोष्टी आपल्याला नाही पाहायला मिळत. तेच-तेच घाणेरडा ग्रीन तर खूपच ग्रीन, निळा तर लई भडक निळा, अशा रंगाचं आकाश वगैरे दिसतं. ते Oppoचे जे फिल्टर्स असतात ते टाकून लिटरली सिनेमे रिलीज करतात ते. पण इथे तुम्हाला कलर ग्रेडिंग ॲक्चुअली थोडीशी रिफ्रेशमेंट नक्कीच देते. पुढचा माझा पॉझिटिव्ह मुद्दा आहे आणि प्रोबॅबली शेवटचा मुद्दा आहे, की यांचं बजेट ॲक्चुअली ह्यावेळेस चांगलं होतं. प्रोडक्शन व्हॅल्यू, सेट डिझाइन त्यांनी ॲक्चुअली चांगलं मेंटेन केलंय थ्रू आउट द फिल्म. ते मला बघून भारी वाटलं. हां, म्हणजे ज्या एका वस्तूबद्दल त्यांची चर्चा चालू आहे, की एवढ्या कोटीची ती वस्तू आहे किंवा काय, तर ते खूपच चीप किंवा अशा पद्धतीचं नाही आपल्याला जाणवत. हां, थोडंफार कन्व्हिन्सिंग ते मला नक्कीच वाटलं. त्यामुळे त्याच्यासाठी पण त्यांना फुल मार्क द्यायलाच पाहिजे. आता बोलूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. अनफॉर्च्युनेटली यार जेन्युइनली सांगतेय म्हणजे या चित्रपटामध्ये डिटेलिंग मिसिंग आहे. आता बघा 2007 साली ज्यावेळेला 3.5 आला त्यावेळेला ॲक्चुअली जो आपल्या महाराष्ट्रातला जो क्राउड आहे ज्यांनी तो सिनेमा पाहिलाय त्यावेळेला आपण कला क्षेत्रामध्ये जास्त एक्सपोज झालेलो नव्हतो.
म्हणजे त्यावेळेला आपण खूप जगातल्या वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीजमधले सिनेमे किंवा कंटेंट जो आहे तो आपण बघत नव्हतो. त्याच्यामुळे त्यावेळेसची आपली जी एक एक्सप्लोर केलेला माइंडसेट होता, तर तो आणि आत्ताचा माइंडसेट याच्यामध्ये लिटरली खूप जास्त फरक आहे. 19-20चा नाही, तर 1 आणि 20चा फरक आहे. त्यामुळे अशा वेळेला त्यावेळेसचे काही पंचेस आणि जे त्यावेळेला खूप चालले, पण आताही तेच चालतील अशी भावना ठेवणंच चुकीचं आहे असं मला वाटतं. नॉस्टॅल्जिया मोमेंट नक्कीच फील होतो, पण काही ठिकाणी खूप स्ट्रेची पंचेस तुम्हाला जाणवतात, तिथे तुम्हाला नाही हसायला येत आणि डिटेलिंग मिसिंग आहे. आता उदाहरण देते. आता हे 3ही भाऊ आणि 4था सिद्धार्थ जाधव. हे 4ही जण एक मेकॅनिक आहेत. मेकॅनिकसारखे वाटू द्या. पूर्ण चित्रपटामध्ये एक काळा डाग नाही, ग्रीसने त्यांचे हात माखलेले नाहीयेत, काहीच नाही. सिद्धार्थ जाधवचे केस लिटरली जेल बिल लावून एकदम प्रॉपर सेट केलेले. त्याचे केस असा एक पण केस असा नाहीये. सो कुठेतरी गाडीचं बोनेट ओपन करा, हात थोडेसे माखू द्या, थोडंसं गाडीच्या खालती जा, त्या ट्रेवरनं झोपलेले तुम्ही दिसू द्या, थोडंसं दिसू द्या. टिपिकल का होईना, पण ॲटलीस्ट कन्विन्स होऊ द्या. म्हणजे यांचे सगळ्यांचे कॉस्ट्यूम सुद्धा इतके स्वच्छ, नीटनेटके, इस्त्री केलेले कपडे प्रत्येक फ्रेममध्ये का दिसतायत? जर का तुम्ही सगळेजण मेकॅनिक म्हणून काम करताय किंवा तुमचं ते पात्र आहे, गॅरेज तुम्ही एक चालवताय, तर तसं थोडंसं वाटू द्या. ते नाही बिलिव्हिंग वाटत, त्याच्यामुळे ती डिटेलिंग आपल्याला मिसिंग वाटते. पुढचा निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे चित्रपटाची स्टोरी लाईन प्रचंड प्रेडिक्टेबल आहे. काहीच नवीन नाही. हा सेम प्लॉट आपण लहानपणापासून आत्तापर्यंत मिनिमम 80 ते 82 सिनेमांमध्ये पाहिलेला आहे. सगळ्या सिनेमा इंडस्ट्रीजमधनं जर का आपण सिनेमे जर का असे गाळून घेतले तर. त्यामुळे काहीच नवीन नाही. प्लॉट लिटरली तुम्ही सुरुवातीच्या 15 मिनिटानंतरच तुम्हाला ते समजून जातं. फक्त ती काय गोष्ट आहे जिच्यासाठी रिंकू मदत घेऊ पाहते या चौघा जणांची, तर ते फक्त कळेपर्यंत तो एक ट्विस्ट असतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट ॲक्चुअली तुम्ही सगळं काही आधीच गेस करून घेता. चित्रपटाच्या अर्ध्या तास आधीच तुम्हाला कळतं, की पुढे काय होणार. त्यामुळे ती मजा निघून जाते. स्क्रीन प्ले फार रटाळवाणा तुम्हाला वाटतो. ओव्हरऑल माझा आजचा अनुभव हा पुन्हा एकदा 3:30 साठी मिक्स्ड इमोशन्सचा होता. नॉस्टॅल्जिया डेफिनिटली हिट करतो. भारी वाटतं आपल्याला. खूप काळानंतर जर का आपल्याला एक नॉर्मल सिंपल सिनेमा बघायचा असेल, तेही आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत, की जिथे काही कुठल्याच प्रकारचे घाणेरडे प्रोपॅगंडे नसतात किंवा बावट सीन्स नसतात, अश्लील काही गोष्टी नसतात. तर अशा वेळेला तुम्ही या सिनेमाला नक्कीच एक संधी देऊ शकता. माझ्याकडनं या सिनेमाला 3 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटाबद्दलचं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि खूप लोकांना असं वाटत होतं, की आता खूप वयं झाली आहेत अशोक सराफ आणि यांची त्यांची, तर त्यांना आता बास करा. आय डोंट फील लाइक दॅट बिकॉज अमिताभ बच्चन सर आत्ता पण काम करतातच आहे. ते त्यांना जे पात्र आवडतात, ज्याच्या फिल्म्स त्यांना आवडतात. हां, तुम्ही फक्त चॉईसेससाठी त्यांना नक्कीच नाव ठेवू शकता. पण हे म्हणणं, की आता तुम्ही रजा घ्या आणि रिटायर होऊन जा, नका करू आता ॲक्टिंग, ते चुकीचं आहे. मला असं वाटतं कलाकार ॲक्टर जो आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत ॲक्टरच असतो आणि त्याला तितका इम्पोर्टन्स द्यायला पाहिजे. जसं त्याचं वय वाढतंय, वयाप्रमाणे रोल नक्कीच घ्यायला पाहिजे. तो एक आर्ग्युमेंटचा मुद्दा नक्कीच होऊ शकतो. बाकी तुमचं ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे? कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.